आजचा व्हिडिओ कशावर आहे? तर मग चला सुरू करू आजच्या व्हिडिओला. सर्वात अगोदर व्हीपीएन कनेक्ट करून घ्या. जर तुम्हाला CapCut Pro लागत असेल PC साठी तर मला कमेंट करा किंवा माझ्या WhatsAppला मेसेज करा CapCut. तर तुम्हाला प्रो इफेक्ट आणि प्रो ॲनिमेशन लावून दाखवतो. तुमचं पण असं जॉइन प्रोचे येत असेल त्यासाठी सोल्युशन आणलं आहे मी. कंट्रोल ए दाबून सिलेक्ट करून घ्यायचे. क्लिपवर जायचं, राईट क्लिक करायचं. त्यानंतर क्रिएट कंपाऊंड क्लिपवर जायचं. त्यानंतर माऊस क्लिपवर आणायचं, राईट क्लिक करायचं. त्यानंतर प्री प्रोसेस कंपाऊंड वर जायचं. थोडा वेट करायचा तुमची प्रोसेस होईपर्यंत. प्रोजेक्ट नाव काय आहे ते पाहायचं. त्यानंतर विंडो की आणि आर प्रेस करायचे. त्यानंतर ह्या ठिकाणी ऍप डाटा करून लिहायचं. नंतर तुम्ही ओके करायचं आणि तुम्ही फाईल मध्ये जाताल. लोकल ओपन करायचं आणि CapCut मध्ये जायचं. त्यानंतर तुम्हाला युजर डेटा मध्ये जायचं. प्रोजेक्ट नावाचा फोल्डर ओपन करायचा. तर तुम्हाला आता 3 फोल्डर दिसत असतील. त्यामध्ये एका फोल्डरवर क्लिक करायचं. मी करतोय त्याचप्रमाणे करा तुम्ही. त्यानंतर आपल्या प्रोजेक्टचं नाव काय होतं ते पाहायचं आणि त्यामध्ये आपलं काय नावाने होतं त्यामध्ये त्या फोल्डरमध्ये जायचं. हे नाव आहे ते पाहायचं आणि त्याच नावाच्या फोल्डर ओपन करायचा. हे तुम्हाला व्हाईट वाली एक दिसत असन ती नाही घ्यायची. त्याच्या जागेवर दुसरी ती घ्यायची कारण ती व्हाईट आहे ना सगळं व्हाईटच दिसेल. त्यानंतर या क्लिपला CapCut मध्ये न्यायचं. पहिल्या क्लिप मध्ये जायचं. त्या क्लिपला डिऍक्टिव्हेट करायचं. डिऍक्टिव्हेट केल्याच्या नंतर आता तुम्ही क्लिप ऍड केली त्या क्लिपच्या स्टार्टिंगला यायचं आय प्रेस करायचं. त्यानंतर क्लिपच्या एंड पॉइंटला यायचं आणि ओ क्लिक करायचं. आता तुम्ही एक्सपोर्ट मध्ये गेल्यावर तुमचा व्हिडिओ हा एक्सपोर्ट होईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.